आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत। महाआघाडीच्या पत्रकार परिषदेला विखे पाटील गैरहजर आहेत। सर्व पक्षीयांच्या बैठकीला विखे पाटील अनुपस्थित आहेत। विखे पाटील यांची ही महत्वाची बैठक सोडून मतदारसंघात गेल्याचंही समजते। सर्व पक्षीयांच्या बैठकीत विखे पाटील अनुपस्थित आहेत। दरम्यान मुलाच्या उमेदवारीनंतर आपल्या राजीनाम्याच्या भाषणानंतर विखे पाटील हे उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतंय। मात्र विखे पाटील हे अनुपस्थित असल्यामुळे पुन्हा चर्चा जोरदार रंगू लागल्यात। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत आहेत। सुनील, काय सांगाल? विखे पाटील अनुपस्थित आहेत, सर्व पक्षांची महत्वाची बैठक होती। ऋषी, निश्चितच आपण जर बघितलं तर विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कुठेतरी त्याचमुळे गेल्या काही दिवसांपासून विखे पाटील हे काँग्रेसपासून अलिप्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते आता अत्यंत महत्वाची, कारण की गेल्या 4 महिन्यापासून महाआघाडीची चर्चा आहे। काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर इतर पक्षांची महाआघाडी घोषित होते, पण असं होत असताना विखे पाटील जे विरोधी पक्षनेते आहेत, कारण की विरोधी पक्षनेत्याला महत्वाचं स्थान असतं, त्या अशा पद्धतीने या महत्वाच्या पत्रकार परिषदेला गैरहजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी विखे पाटील यांच्या मनात नक्की काय चाललंय हे सांगणं आता तरी शक्य होणार नाही, पण एकूणच त्यांची ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाच्या तिकिटासाठी नगरला त्यांना संघर्ष करावा लागला, ती कुठेतरी खंत त्यांच्या मनात असल्याची माहिती आहे। नक्कीच या सगळ्या संदर्भात जर विखे पाटलांची भूमिका पाहिली तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुलाच्या उमेदवारीनंतर मी राजीनामा देणं योग्य होईल, पण पक्षाने राजीनामाबाबत भूमिका घेतलेली नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस विखेंनाच विरोध अशी भूमिका घेते। या सगळ्या पार्श्वभूमीवर विखेंचं नसणं याबाबत राष्ट्रवादीची काय मतमतांतर असू शकतात? ऋषी, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, कारण विखे पाटील हे काँग्रेसच्या कोट्यातून विरोधी पक्षनेतेपद झालेलं आहे आणि तो काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा अशा प्रकारचं त्यांच्या राष्ट्रवादीचं मत आहे। आणि त्याचबरोबर सुजय विखे यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असता तरी सुद्धा त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील यामध्ये फरक आहे आणि प्रत्येक व्यक्ती म्हणून एक वेगळं व्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यामुळे राष्ट्रवादी यात कुठलाही जो फरक आहे ते करताना दिसत नाहीये। पण या पद्धतीने आपण बघतो, कारण की विखे पाटील हे स्वतः मतदारसंघामध्ये तरी एक वेगवेगळ्या प्रकारे सुजय विखेला मदत करायचा प्रयत्न करत आहेत, ती पार्श्वभूमी सुद्धा याला असल्याची आपल्याला माहिती आहे। नक्कीच, त्यामुळे एकूणच सगळ्या घडामोडींकडे आणि विखेंचा आता थेट सहभाग नेमका कुठून होतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुनील या माहितीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।